नमस्कार. आपल्या सर्वांचं क्रिएटिव्ह MPSC या आपल्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. आपला आजचा जो टॉपिक आहे तो म्हणजे कामगार कल्याण हा बहुप्रतीक्षित, जो की दोन परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे. दोनपैकी कोणतं तर पहिलं आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि दुसरं आहे नगर परिषदेची जी कामगार कर निर्धारण व प्रशासकीय सेवा जी आहे. तर या दोन्ही परीक्षेसाठी कामगार कल्याण हा टॉपिक विचारला जातो. तर हा टॉपिक घेत असताना ज्या नोट्समधून आपण घेतो आहे तर त्या ज्या नोट्स आहे तर त्याची PDF आपण टेलिग्राम चॅनल जे आहे आपलं क्रिएटिव्ह MPSC याच्यावर मी शेअर केलेली आहे. तर तिथे तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. त्याची जी लिंक आहे टेलिग्राम चॅनलची ती मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर हा टॉपिक पाहत असताना आता कामगार कल्याण खूप महत्त्वाचा आहे. शेवटपर्यंत हा टॉपिक सोडू नका, पूर्ण बघा. हमखास जे कामगार कल्याणावरच्या ज्या फॅक्च्युअल जे प्रश्न आहेत तर ते शक्यतो या नोट्सच्या बाहेर जाणार नाही, कारण मी स्वतः 2 ते 3 पुस्तकाचा संदर्भ घेऊन या नोट्स काढलेल्या आहे. यामध्ये काही करंटचा सुद्धा अँगल या ठिकाणी येतो. तर शेवटपर्यंत लेक्चर पहा. लेक्चर आवडल्यानंतर तुमच्या कमेंटसुद्धा आम्हाला नक्की कळवा. तर आता बघा, कामगार हा जो टॉपिक आहे तर हा कोणत्या सूचीत येतो तर समवर्ती सूचीत हा टॉपिक येतो, हे लक्षात घ्या. कामगार हा टॉपिक पाहत असताना जी केंद्र, राज्य आणि समवर्ती या तीनपैकी समवर्ती सूचीमधील हा टॉपिक आहे. मग आता कामगारासंदर्भात एक नोडल एजन्सी म्हणून कार्य करते. आता ती नोडल एजन्सी म्हणजे सर्वोच्च संस्था कोणती तर ते म्हणजे श्रम व रोजगार मंत्रालय. तर श्रम व रोजगार मंत्रालय ही जी आहे तर ही नोडल एजन्सी म्हणून या ठिकाणी कार्य करत असते. त्या अंतर्गत 3 गोष्टी येतात. पहिला आहे DGET, दुसरा आहे लेबर ब्युरो, तिसरा आहे कमिशनर म्हणजे आयुक्त, कामगार आयुक्त, चौथा आहे डायरेक्टरेट जनरल ऑफ फॅक्टरी ॲडवाइस सर्व्हिस लेबर इन्स्टिट्यूट, हे मुंबई या ठिकाणी आहे. आता हे पूर्ण डिटेल आपल्याला खाली पाहिजे, फक्त हे इंट्रोडक्शन म्हणजे श्रम व रोजगार मंत्रालयाअंतर्गत काय येतं हे इंट्रोडक्शन आपण या ठिकाणी पाहत आहोत. तर हे लक्षात घ्या, ही 4 गोष्टी या ठिकाणी आपण पाहिलेल्या आहेत. त्यानंतर आता डिटेल आपण एक एक पाहू. तर DGET, आता DGET म्हणजे काय तर डायरेक्टोरेट जनरल ऑफ एम्प्लॉयमेंट अँड ट्रेनिंग. लक्षात घ्या, डायरेक्टोरेट जनरल ऑफ एम्प्लॉयमेंट अँड ट्रेनिंग म्हणजे हे काय करतं तर व्यावसायिक प्रशिक्षण क्षेत्रातील धोरणे, मानके, मापदंड आणि दिशानिर्देश ठरवणे, म्हणजे जे काही पॉलिसीज असेल, ज्या काही जे स्टँडर्ड्स असेल तर ते ठरवण्याचं आणि त्यांना डायरेक्शन देण्याचं काम हे DGET करतं. याची स्थापना लक्षात घ्या जुलै 1945 या फॅक्टवर या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा जी DGET संदर्भात. पहिला आहे जुलै 1945 आणि ते काय करतं तर ज्या पॉलिसी किंवा स्टँडर्ड्स आहेत व्यावसायिक प्रशिक्षण क्षेत्रातील तर ते ठरवतं. पुढचं आहे श्रम ब्युरो, त्याला आपण लेबर ब्युरो म्हणतो. 1946ची स्थापना आहे. DGETची स्थापना कधीची 1945, याची आहे 1946. तर चंदीगड व शिमला या दोन्ही ठिकाणी हे श्रम ब्युरो कार्य करतं. या श्रम ब्युरोचं नेमकं काय कार्य आहे हे कार्य पाहत असताना रोजगार, आपण माहिती की रोजगार तसेच मजुरी, उत्पन्न इत्यादी माहितीचं जे संकलन आहे, म्हणजे जो डाटा आपण वाचतो, जो डाटा आपण पाहतो तर त्याचं संकलन कोणी केलेलं असतं तर या लेबर ब्युरोने केलेलं असतं. कशा संदर्भात तर रोजगार, मजुरी, उत्पन्न. त्यानंतर CPI जो कंझ्युमर प्राईस इंडेक्स म्हणजे ज्याला आपण ग्राहक किंमत निर्देशांक म्हणतो, हा AL म्हणजे ॲग्रिकल्चर लेबर म्हणजे कृषीविषयक मजूर आणि रुरल जे ग्रामीण आहे तर यांचं संकलन व प्रकाशन करण्याचं कामसुद्धा हा लेबर ब्युरो करत असतो. ही गोष्टसुद्धा लक्षात घ्या. 1946ची स्थापना हे सुद्धा महत्त्वाचं आहे. त्यानंतर अंतर्गत काही संस्था कार्य करतात कामगारासंदर्भात, ज्या महत्त्वाच्या स्वायत्त संस्था आहे की ती जिथेसुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामध्ये एक प्रामुख्याने नाव घ्यावं लागेल ते म्हणजे ESIC कर्मचारी राज्य विमा. लक्षात घ्या, हे काय तर राज्य विमा निगम आहे. 1952ला BP आडारकर आयोगाची स्थापना करण्यात आली होती. त्यांच्या आयोगाच्या स्थापनेच्या शिफारसीनुसार ESICची स्थापना करण्यात आली. ज्या ठिकाणी 10+ कामगार आहे तर त्या ठिकाणी हे ESIC कार्य करतं. पहिल्यांदा कानपूर आणि दिल्ली या ठिकाणी त्याची स्थापना करण्यात आली होती. आता पुढचं आहे EPFO. यात PF लक्षात घ्या. PF म्हणजे प्रोव्हिडंट फंड, म्हणजे आपण नोकरी करत असताना जे आपले पैसे कट होतात PF म्हणून, तर ते PF ऑर्गनायझेशन म्हणजे EPFO हे PF ऑर्गनायझेशन म्हणून कार्य करत असते. त्यानंतर पुढचं आहे CBWE म्हणजे काय सेंट्रल बोर्ड फॉर वर्कर्स एज्युकेशन. काय आहे तर सेंट्रल बोर्ड फॉर वर्कर एज्युकेशन म्हणजे केंद्रीय कामगार शिक्षण मंडळ म्हणून याला आपण ओळखतो, केंद्रीय कामगार शिक्षण मंडळ. तर 16 सप्टेंबर 1958ला याची स्थापना करण्यात आली आणि ते आहे नागपूर या ठिकाणी. इथे हेडक्वार्टरवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर नागपूर या ठिकाणी ते आहे. यावर सुद्धा आपल्याला लक्ष द्यावं लागेल की हेडक्वार्टर कुठे आहे तर नागपूर या ठिकाणी ते हेडक्वार्टर आहे. मग हे काय काम करतं, हे काम करतं
ते म्हणजे ट्रेड युनियन जे आहे, ज्या कामगार संघटना आहे, तर यांना प्रशिक्षण व कामगार जागृती या संदर्भात हे नागपूर या ठिकाणी जे केंद्रीय कामगार शिक्षण मंडळ आहे ते कार्य करतं. मग आता पुढची एक महत्त्वाची संस्था आहे याच्यावर ती म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ वर्कर्स एज्युकेशन. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ वर्कर एज्युकेशन या नावाची जी संस्था आहे तर ती आहे मुंबई या ठिकाणी. आणि ही एक सर्वोच्च प्रशिक्षण संस्था आहे. म्हणजे कामगार कल्याणासंदर्भात जे काही ऑफिसेस असतील, ज्या काही कमिटीज असतील किंवा जे कर्मचारी असतील तर त्यांना प्रशिक्षण देणारी सर्वोच्च प्रशिक्षण संस्था कोणती, तर ती आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ वर्कर्स एज्युकेशन. हे नाव लक्षात ठेवायचं आहे आपल्याला आणि ते आहे मुंबई या ठिकाणी. आपण पाहिलं केंद्रीय कामगार शिक्षण मंडळ कुठं आहे, तर ते आहे नागपूर. आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ वर्कर्स एज्युकेशन, इंडियन इन्स्टिट्यूट म्हणजे सेंट्रल बोर्ड जर म्हटलं तर नागपूर आणि इंडियन इन्स्टिट्यूट म्हटलं तर मुंबई. ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. कामगार कल्याणासंदर्भात एक तारीख लक्षात ठेवा, 15 सप्टेंबर. 15 सप्टेंबर ही जी तारीख आहे तर आपण कामगार शिक्षण दिन म्हणून साजरी केली जाते. कामगार शिक्षण दिन म्हणून ही गोष्ट आपण साजरी करतो. त्यानंतर आता पुढचं आहे ही महत्त्वाची की जिथे आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षेला सुद्धा तसेच आता करनिर्धारकला सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर व्ही गिरी राष्ट्रीय कामगार संस्था. तर व्ही गिरी राष्ट्रीय कामगार संस्था जी आहे तर यांच्या नावावर विचारलं जाऊ शकतं की राष्ट्रीय कामगार संस्थेला कोणाचं नाव देण्यात आलं आहे, तर ते आहे व्ही गिरी यांचं. जुलै 1974ला याची स्थापना करण्यात आली होती. 1974ची स्थापना आहे, हे लक्षात घ्या. नोएडा या ठिकाणी त्याचं हेडक्वार्टर. 74ची स्थापना, हेडक्वार्टर आहे नोएडाला. आणि 1995ला काय करण्यात आलं, तर व्ही गिरी यांचं नाव या संस्थेला देण्यात आलं होतं. तर व्ही गिरी यांचं नाव कधी देण्यात आलं, तर 1995. त्यानंतर याचं काम काय, तर रुरल प्लस अर्बन ही गोष्ट लक्षात घ्या. हे म्हणजे रुरल जे ग्रामीण आहे ते प्लस अर्बन या दोन्हींना जे ट्रेड युनियन कामगार जे आहे तर यांना प्रशिक्षण देणं. ट्रेड युनियन कामगार दोन्ही संदर्भात, रुरल प्लस अर्बन दोन्ही संदर्भात प्रशिक्षण देणे हे याचं महत्त्वाचं कार्य आहे. त्यानंतर औद्योगिक संबंध, कर्मचारी व्यवस्थापन, कामगार कल्याण इत्यादी क्षेत्रातील जे अधिकारी आहेत तर त्यांना प्रशिक्षण देण्याचं कामसुद्धा हे व्ही गिरी राष्ट्रीय कामगार संस्था करते. तर या संदर्भात आपल्याला स्थापना, व्ही गिरी यांचं नाव आणि त्याचं कार्य या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. त्यानंतर त्यांचं पब्लिकेशनसुद्धा आहे. तर त्यात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे श्रमविधान, हे लक्षात ठेवा. म्हणजे बाकीचं नोट्समधून वाचा, परंतु जे काही परीक्षेसाठी महत्त्वाचं आहे तर ते आपण या ठिकाणी पाहतो की श्रमविधान म्हणजे हे द्वैमासिक जर्नल आहे. श्रमविधान हे नाव महत्त्वाचं आहे. परीक्षेत जर प्रश्न विचारला तर या श्रमविधान याच्यावरून तुम्हाला ते ऑप्शन जर श्रमविधान असेल तर ते उत्तर असण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. त्यानंतर पुढचं आहे इंद्रधनुष. हे द्वैमासिक न्यूजलेटर आहे. इंद्रधनुष हे काय, तर द्वैमासिक न्यूजलेटर. त्यानंतर आता पुढं आपण पाहत असताना एक महत्त्वाची संस्थासुद्धा आपल्याला पाहावं लागेल, ती म्हणजे DGMS. आता DGMS काय, तर डायरेक्टोरेट जनरल ऑफ माइन सेफ्टी, म्हणजे जे खाण सुरक्षा आहे तर खाण सुरक्षा संदर्भात हे महासंचालनालय आहे. 1952चा खाण अधिनियम आहे. इथे सुद्धा विचारला जाऊ शकतो खाण अधिनियम कधीचा, तर 1952चा हा आहे. तर याचं हेडक्वार्टर आहे धनबाद, झारखंडमध्ये. आपल्याला माहिती आहे की झारखंड या राज्यात बऱ्याचशा ज्या खाणी आहे तर त्या आढळतात. तर त्याच्यामुळे याचं हेडक्वार्टर कुठे, तर धनबाद हे झारखंडमध्ये येतं. मग यात काय याचं महत्त्वाचं कार्य काय, तर खाण परिसरात जी अपघाताची जोखीम आहे तर ती ओळखायची आणि ती जोखीम जी आहे, जी रिस्क आहे तर ती कमी करणे हे या DGMSचं महत्त्वाचं कार्य आहे. 1983ला राष्ट्रीय सुरक्षा पुरस्कार खाणी संदर्भात हा या DGMS या संस्थेला मिळाला होता. ही गोष्टसुद्धा महत्त्वाची आहे. परंतु खाण सुरक्षा महासंचालनालय याचं हेडक्वार्टर आणि त्याचं काम या दोन गोष्टी लक्षात ठेवा, त्यावर जास्त प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचं आहे आता राष्ट्रीय सुरक्षा परिषद. ही गोष्टसुद्धा महत्त्वाची आहे की राष्ट्रीय सुरक्षा परिषद या संदर्भात आपल्याला 2 ते 3 महत्त्वाच्या घटना पाहिजे आहेत. पहिलं आहे की याची जी स्थापना आहे ती म्हणजे 4 मार्च 1966. ही तारीखसुद्धा लक्षात ठेवा. काय आहे, 4 मार्च 1966 या तारखेला याची स्थापना करण्यात आली. पुढचं आहे स्वतंत्र, अव्यापारी आणि नानफा तसे स्वायत्त संस्था आहे. आता स्वतंत्र संस्था आहे, अव्यापारी म्हणजे याचे जे तत्व आहे तर ते नानफा या तत्वावर ते काम करते. ऑटोनॉमस संस्था आहे, स्वायत्त संस्था. याचं हेडक्वार्टर आहे नवी मुंबई या ठिकाणी. हेडक्वार्टर कुठं, तर नवी मुंबई. मग आता आपण पाहिलं की स्थापना कधी करण्यात आली, 4 मार्च 1966ला. तर हा जो 4 मार्च हा जो दिवस आहे तर हा राष्ट्रीय सुरक्षा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आणि या 4 मार्चचा पुढचा आठवडा म्हणजेच 4 ते 11 मार्च हा जो आहे तर राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह म्हणून या ठिकाणी साजरा केला जातो. तर या दोन्ही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. राष्ट्रीय सुरक्षा परिषद यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो.
पुढचं आहे राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा मंडळ. ऑगस्ट 2009ला याची स्थापना करण्यात आली. मग याचं काम काय? राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा मंडळ जे आहे तर याचं नेमकं काम काय? तर असंघटित कामगार जे आहे तर या संदर्भात यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करणे, म्हणजे या संदर्भात जे कायदे आहे 2008 तसेच 2009चा जो नियम, तर यानुसार जे सामाजिक सुरक्षा जे आहे असंघटित कामगारांना तर ही प्रदान करणे हे तर महत्त्वाचं काम. याचे जे अध्यक्ष असतात तर ते केंद्रीय श्रम व रोजगार मंत्रालय, रोजगार मंत्री हे त्याचे अध्यक्ष असतात. आणि याचं काय उद्दिष्ट? तर केंद्र शासनाला असंघटित, हा शब्द लक्षात घ्या, असंघटित क्षेत्रातील योजनांची शिफारस करणे व अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे हे या सामाजिक सुरक्षा मंडळाचं महत्त्वाचं काम आहे. यावर सुद्धा म्हणजे याचं काम काय, या कामावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता काही महत्त्वाचे कायदे किंवा योजना आपल्याला विचारल्या जाऊ शकतात ते आपण या ठिकाणी पाहू. म्हणजे कुठलाही कल्याण किंवा कोणत्याही वर्गासाठी जर स्कीम असेल तर जर तो टॉपिक असेल तर त्यामध्ये स्कीम्स तसेच ज्या पॉलिसी आहे तर हे आणि कायदे, तर या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यामध्ये सुद्धा ज्या काही परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे ते मी तुम्हाला सांगतो की त्यावर जास्त फोकस करणं अपेक्षित आहे. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत तर त्या थोड्या कमी फोकस केल्या आणि कमी त्यावर पाठ करण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा जमू शकतं. परंतु ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला नक्कीच पूर्ण करायच्या आहेत. मग आता पाहू, पहिला जो कायदा आहे तो म्हणजे मातृत्व लाभ कायदा 1961चा. पहिला प्रश्न इथे विचारला जातो की हा कायदा कधीचा आहे? तर तो आहे 1961चा. कुठे लागू करण्यात आला? तर हा सिक्कीम वगळता भारतभर लागू करण्यात आला होता. शक्यतो यावर प्रश्न विचारले जाणार नाही. तर फक्त कायदा कधीचा आहे ते लक्षात घ्या, तो म्हणजे 1961चा हा कायदा आहे. 1961 ही जी फॅक्ट आहे तर ती आपल्याला लक्षात ठेवायची आहे, याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढचं आहे म्हणजे कुठे कुठे लागू होतं? तर फॅक्टरी, कारखाने, खाणी, सर्कस, प्लांटेशन आणि ज्या ठिकाणी 10पेक्षा जास्त कामगार कार्य करतात, तर 10+ लेबर ज्या ठिकाणी काम करतात तर त्या ठिकाणी हा मातृत्व लाभ कायदा लागू करण्यात येतो. ते सुधारणा करण्यात आले 2017ला. 1 एप्रिल 2017ला या सुधारणेची अंमलबजावणी करण्यात आली. मग हे सुधारणा कोणते? तर जे मातृत्व लाभ आहे, जर डिलिव्हरी मातृत्व असेल तर पहिल्या 2 अपत्यासाठी 26 आठवड्याची रजा मंजूर करण्यात आली आहे. 2017ची जी सुधारणा आहे त्यानुसार आपल्याला लक्षात ठेवायचं की पहिल्या 2 अपत्यासाठी 26 आठवडे, 2पेक्षा जास्त अपत्य असेल तर 12 आठवड्याची रजा, 2पेक्षा जास्त असेल तर 12, 2 असेल तर 26. तसेच दत्तक जर घेतलं असेल 3 महिन्यापेक्षा कमी बाळ, किती हे लक्षात ठेवा, 3 महिन्यापेक्षा कमी बाळ जर दत्तक घेतलं असेल तर त्यासाठी सुद्धा 12 आठवड्याची सुट्टी, रजा ही मंजूर करण्यात आलेली आहे. आणि 50+ कामगार ज्या ठिकाणी काम करतात हे लक्षात घ्या, इथे सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की किती? तर 50पेक्षा जास्त कामगार कार्य करत असेल तर क्रेशे सुविधा म्हणजे पाळणाघराची सुविधासुद्धा या ठिकाणी करण्यात, या कायद्यानुसार त्याची स्थापना करण्यात यावी अशी तरतूद करण्यात आली आहे पाळणाघराची. आणि या पाळणाघराला दिवसातून 4 वेळेस भेट देण्याचा अधिकार आहे. म्हणजे 4 वेळा भेट देण्याची विनंती आपण करू शकतो आणि तो तुमचा अधिकारसुद्धा आहे, 4 वेळा भेट या पाळणाघरासाठी. त्यानंतर काही महत्त्वाच्या पेन्शन योजना आहे. आपल्याला अटल पेन्शन योजना ही महत्त्वाची योजना या संदर्भात पाहिजे. तर ही जी पेन्शन योजना आहे ह्या असंघटित कामगारांसाठी, असंघटित. तर स्वावलंबन योजना 2010-11ला याची स्थापना करण्यात आली, ही योजना सुरू करण्यात आली होती. याच्या अगोदर 1 जानेवारी 2004ला जी न्यू पेन्शन सिस्टीम जी सुरू करण्यात आली त्याचं स्वरूप म्हणजे स्वावलंबन योजना होती. त्यानंतर असंघटित कामगार हा याचा टार्गेट ग्रुप होता स्वावलंबन योजनेचा. आता त्यावर काय महत्त्वाचं होतं ते सोडून द्या, कारण या स्वावलंबन योजनेऐवजी आता जी आहे तर ती अटल पेन्शन योजना, त्याला आपण APY अटल पेन्शन योजना जी आहे, तर अटल पेन्शन योजना ही सध्या आपल्याला महत्त्वाची. या स्वावलंबन योजनेऐवजी ही योजना सुरू करण्यात आली आहे. म्हणजे पहिला प्रश्न या ठिकाणी असाच विचारला जाऊ शकतो की अटल पेन्शन योजना ही कोणत्या योजनेच्या ऐवजी, कोणत्या योजनेचं आधुनिक स्वरूप म्हणजे अटल पेन्शन योजना आहे? तर ती आहे स्वावलंबन योजना. मग अटल पेन्शन योजना 9 मे 2015 ही तारीखसुद्धा लक्षात घ्या. कोलकाता या ठिकाणी अटल पेन्शन योजना सुरू करण्यात आली होती. याचा टार्गेट ग्रुप होता असंघटित क्षेत्रातील कामगार, असंघटित क्षेत्रातील कामगार हे लक्षात घ्या. आणि वयोगट काय? तर 18 ते 40 वयोगटावर प्रश्न विचारला जाईल. तर 18 ते 40 हा जो वयोगट आहे तर या वयोगटातील असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी ही अटल पेन्शन योजना होती. या वयोगटात आपल्याला गुंतवणूक करावी लागत होती आणि 60+, 60पेक्षा जास्त झाले तर 1 ते 5,000 रुपये जे आहे तर ते त्यांना पेन्शन सुरू करण्यात येणार होती. म्हणजे सध्या ही मागणी 10,000पर्यंतची आहे, त्याच्यावर विचारविमर्श सुरू, पण सध्या ते 1 ते 5,000
एवढं लक्षात ठेवा. आणि याचं जे व्यवस्थापन जे आहे तर ते करतं PFRDA, प्रोव्हिडंट फंड रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. हे जे PFRDA आहे तर हे याचं व्यवस्थापन करत असतं. तर या तारीख, त्यानंतर असंघटित, त्यानंतर 18 ते 40 आणि PFRDA या 4 गोष्टी आपल्याला या संदर्भात लक्षात ठेवायच्या आहे, की जेणेकरून त्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढचं आहे आता PM श्रमयोगी मानधन योजना. आता ही काय आहे तर मानधन योजना आहे. कोणासाठी? श्रमयोगीसाठी. 5 मार्च 2019ला सुरू करण्यात आली होती. वसराल, गुजरात या ठिकाणी, जे वसराल आहे गुजरात राज्यामध्ये, तर त्या ठिकाणी योजना सुरू करण्यात आली होती. याचं उद्दिष्ट होतं की 10 कोटी कामगार यांना हे मानधन देण्यात यावं पुढच्या 5 वर्षामध्ये. 10 कोटी कामगार यांना, 10 कोटी कामगार हे एवढे टार्गेट करायचे होते आपल्याला श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत. वयोगट याचासुद्धा 18 ते 40 होता. या अंतर्गत काय होतं, म्हणजे ज्यांचं उत्पन्न, म्हणजे कोण टार्गेट ग्रुप कोणतं, तर ज्यांचं उत्पन्न हे मासिक 15,000पेक्षा कमी आहे, म्हणजे लेस दॅन 50K, म्हणजे 15,000पेक्षा ज्यांचं मासिक उत्पन्न कमी आहे तर त्यांच्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. याची जी राबवणूक आहे तर ती आहे श्रम व रोजगार मंत्रालयाअंतर्गत. श्रम व रोजगार मंत्रालय ही या अंतर्गत ही योजना राबवली जाते. आणि याचा फायदा काय होता तर मग 3,000 रुपये पेन्शन, मासिक पेन्शन किती तर 3,000 रुपये, हे 60+ नंतर. याचं व्यवस्थापन हे सुद्धा PFRDA करतं आणि अंमलबजावणी जी आहे तर ती LIC करते. तर LIC ही अंमलबजावणी की म्हणजे पेन्शन वितरण जे आहे तर ते करण्याचं काम कोणाचं आहे तर LIC. ही गोष्टसुद्धा आपल्यासाठी महत्त्वाची आहे. या 2 महत्त्वाच्या योजना की जिथे बऱ्याचदा यापूर्वीसुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि यानंतरसुद्धा बरेचसे प्रश्न विचारले जाऊ शकतात. मग आता आपल्याला काही विमा योजना पाहायच्या आहे कामगारासंदर्भात, काही महत्त्वाच्या विमा योजना. त्यातल्या सुरुवातीच्या ज्या 2 आहेत त्या बेसिक, त्यांचं फक्त आपण स्वरूप जाणून घेऊया की कोणती योजना कधी सुरू करण्यात आली आणि कशा संदर्भात होती. बाकी आपल्याला खाली ज्या 2 महत्त्वाच्या आहेत त्या डिटेल पाहिजेत. तर पहिले आहे JBY म्हणजे जनश्री विमा योजना. 2000ची ही योजना होती. रुरल प्लस अर्बन म्हणजे ग्रामीण आणि शहरीसाठी जे BPL आणि असुरक्षित गटातील जे व्यक्ती तर हे याचं टार्गेट ग्रुप होतं. 18 ते 59 हा याचा वयोगट होता आणि याचं व्यवस्थापन जे आहे तर ते LIC करत होतं. आता 2000ची योजना आहे, याच्यावर शक्यतो विचारला जाणार नाही प्रश्न. विचारलं तरी फक्त एवढंच की वयोगट काय आहे तर 18 ते 59 आणि स्थापना कधी करण्यात आली तर 2000ची. म्हणजे जनश्री विमा योजना कधीची आहे तर 2000ची, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचं आम आदमी विमा योजना. प्रत्येक जो आम आदमी आहे तर त्या आम आदमीसाठी विमा योजना आणण्यात आली 2 ऑक्टोबर 2007. म्हणजे आम आदमी इथं विचारला जाऊ शकतो की ही योजना कधीची आहे तर ही आहे 2 ऑक्टोबर 2007. ही तारीखसुद्धा लक्षात ठेवा, गांधी जयंती होती त्या दिवशी आपण ही योजना आणली. तर ग्रामीण भूमिहीन जे लोक आहेत तर त्यांना विमा सुरक्षा पुरवणे. भूमिहीन लोकांसाठी होती विमा सुरक्षा पुरवण्यासाठी कोणती योजना तर आम आदमी विमा योजना. 18 ते 59 हाच याचा वयोगट होता. याचे जे लाभ आहे तर ते लाभ लक्षात ठेवण्याची आपल्याला गरज नाही, विनाकारण आपण या ठिकाणी कन्फ्युजन वाढवायचं नाही. तर आम आदमी विमा योजना या संदर्भात काय विचारलं जाऊ शकतं तर त्याची स्थापना आहे 2 ऑक्टोबर 2007 आपण पाहिलं. आणि त्याचं काय उद्दिष्ट काय होतं तर ग्रामीण भूमिहीन लोक जे आहेत तर त्यांना विमा सुरक्षा पुरवणे हे त्याचं उद्दिष्ट होतं. एवढ्या 2 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. आता पुढच्या सध्याच्या म्हणजे जेव्हा अटल पेन्शन योजना सुरू करण्यात आली तर त्यावेळेस अजून 2 महत्त्वाच्या योजना सुरू करण्यात आल्या होत्या या कामगारासंदर्भातच. त्या 2 गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायच्या. अटल पेन्शन योजना आपण महत्त्वाची म्हणून जशी पाहिली तशी या 2 योजना. त्यातलं पहिलं आहे PM जीवन ज्योती, नाव लक्षात ठेवा, जीवन ज्योती विमा योजना. आणि त्यानंतर पुढचे आहे सुरक्षा विमा योजना. पहिलं आहे जीवन ज्योती आणि सुरक्षा. याची सुरुवात त्याच दिवशी म्हणजे 9 मे 2015ला दोन्हींची सुरुवात करण्यात आली. यासोबत अटल पेन्शन योजना म्हणजे या तिन्ही योजनेची जी सुरुवात आहे तर ती 9 मे 2015ला करण्यात आली. याचा टार्गेट ग्रुप काय होता सर्वच, म्हणजे इथं काही असंघटित किंवा आपण अटल पेन्शन जी पाहिलं ती असंघटित होती. असंघटित क्षेत्र हे त्याचं टार्गेट होतं. परंतु या ज्या 2 योजना आहेत तर त्या ऑल म्हणजे सर्व जे कामगार आहेत तर ते या अंतर्गत येतात. वयोगट यामध्ये फरक आहे फक्त. जीवन ज्योती 18 ते 50 वर्ष आणि सुरक्षा म्हणलं तर जास्त वय, एवढं लक्षात ठेवा. जास्त वय म्हणजे काय तर 18 ते 70. याचा जो हप्ता आहे तर तो बदलत राहतो. आता सध्या 442 समथिंग काहीतरी झाला होता. पण तो लक्षात घ्या की सुरक्षा विमा योजना याचा जो हप्ता आहे तर तो कमी असतो आणि जीवन ज्योती विम्याचा जास्त आहे, एवढं लक्षात घ्या. याचं व्यवस्थापन कोण, एकतर LIC करेल किंवा कोणतीही विमा कंपनी म्हणजे खाजगी विमा कंपनीसुद्धा याचं व्यवस्थापन करण्याचा अधिकार खाजगी विमा कंपनीला देण्यात आला होता. मग यामध्ये जे काही बेनिफिट्स आहेत, जे लाभ आहेत तर ते कोणते, जर नैसर्गिक मृत्यू झाला असेल तर 2 लाख रुपये लाभ या सुरक्षा कोणत्या
आता इथं लक्षात घ्या, जीवनज्योती विमा योजना जी आहे तर जीवनज्योती संदर्भात 2 लाख रुपये नैसर्गिक मृत्यूसाठी लाभ होता, परंतु सुरक्षा विमा म्हणजे ऑलरेडी आपण पाहिलं की 70 वर्ष जे आहे, आपला ॲव्हरेज वर्ष आपण म्हणतो जगण्याचं 69, मग जर 70 वर्षापर्यंत असेल तर इथं नैसर्गिक मृत्यूसाठी कोणताही लाभ देण्यात येत नाही, हे लक्षात घ्या. जीवनज्योती विमामध्ये जर अपघाती मृत्यू झाला तर 2 लाख रुपये, तसेच सुरक्षा विमासाठी सुद्धा ही 2 लाखाची तरतूद होती. लक्षात घ्या आता पहिलं की जीवनज्योती विमा योजनेमध्ये म्हणजे जिथं 18 ते 50 वर्षाचा संबंध येतो तर तिथं अपंगत्वासाठी कोणतीही तरतूद करण्यात आली नव्हती. म्हणजे जर अपंगत्व आलं तर त्यासाठी जीवनज्योती विमा योजनेअंतर्गत कोणतंही सहाय्य केलं जात नाही. तेच जर सुरक्षा विमा योजना असेल तर तिथे पूर्ण अपंगत्व आलं तर 2 लाख आणि आंशिक अपंगत्व आलं तर 1 लाख रुपये. म्हणजे ही 2 लाख 1 लाख हे लक्षात नाही ठेवलं तरी महत्त्वाचं काय तर जीवनज्योती विमा योजनेमध्ये अपंगत्वासाठी तरतूद करण्यात आलेली नाही आणि सुरक्षा विमा योजनेमध्ये ही तरतूद करण्यात आलेली आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे आपण हे जीवनज्योती आणि सुरक्षा विमा यातला जो फरक आहे तर तो या ठिकाणी लक्षात घ्या. तशा पद्धतीचे जे प्रश्न आहेत तर ते विचारले जाऊ शकतात. त्यानंतर आता पुढचा आहे एक कार्यक्रम. या कार्यक्रमावर प्रश्न विचारले जातील. जे काही महत्त्वाच्या योजना आहेत तर त्या आपण या ठिकाणी पाहतोय. तर ते योजना यासाठीच की योजना, त्याचा उद्देश आणि ते कधी सुरू करण्यात आली या स्वरूपाचे प्रश्न त्यावर विचारले जाऊ शकतात. तर पहिला आहे पंडित दीनदयाल उपाध्याय श्रमेव जयते. आता लक्षात घ्या, श्रमेव जयते कोणाच्या नावाने सुरू करण्यात आला तर पंडित दीनदयाल उपाध्याय. हा जो कार्यक्रम 16 ऑक्टोबर 2014 यावर्षी सुरू करण्यात आला, 16 ऑक्टोबर 2014. मग हे काय, याचा उद्देश काय होता या कार्यक्रमाचा तर औद्योगिक विकास व सुलभ व्यवसाय यासाठी वातावरण निर्मिती तयार करणं, म्हणजे एक ॲटमॉस्फिअर तयार करणं औद्योगिक विकास आणि सुरक्षा सुलभ व्यवसायासाठी. त्यासाठी हा पंडित दीनदयाल उपाध्याय श्रमेव जयते कार्यक्रम सुरू करण्यात आला. ह्याचे एकूण 5 घटक होते. मग 5 घटक कोणते तर श्रमसुविधा पोर्टल, या अंतर्गत एक कामगार ओळख क्रमांक, लेबर आयडेंटिफिकेशन नंबर LIN असं आपण त्याला म्हणतो, तर हा नंबरसुद्धा या श्रमसुविधा पोर्टलवर दिला जायचा आणि त्यांचा एकच नंबर जो आहे तर तो सगळीकडे वापरण्यात येत होता. त्यानंतर पुढचं वैश्विक खाते क्रमांक म्हणजे युनिव्हर्सल अकाउंट नंबरसुद्धा या अंतर्गत देण्यात आला होता. म्हणजे आपल्याला हे लक्षात ठेवायचं की कोणता क्रमांक बाबा तर कामगार ओळख क्रमांक. त्यानंतर एक वैश्विक खाते क्रमांकसुद्धा म्हणजे जिथं सगळीकडे तो खाते क्रमांक आपण वापरू शकतो. त्यानंतर पुढचं की अनिश्चित तपासणी योजना हा सुद्धा याचा एक घटक होता. त्यानंतर अप्रेंटिसशिप प्रोत्साहन योजना आणि नवीन राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना. म्हणजे हे जे 5 घटक आहेत तर हे पंडित दीनदयाल उपाध्याय श्रमेव जयते कार्यक्रमाचे आहेत, हे लक्षात घ्या. आता महाराष्ट्राची आपण एक महत्त्वाची योजना या ठिकाणी आपल्याला पाहिजे की जिथं यापूर्वीसुद्धा राज्यसेवा मुख्य परीक्षेत प्रश्न विचारला होता आणि आतासुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर ते म्हणजे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना. म्हणजे पहिला प्रश्न हाच की कोणाच्या नावाने शेतकरी अपघात विमा योजना सुरू करण्यात आली तर ते गोपीनाथ मुंडे, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने ही योजना सुरू करण्यात आली होती नोव्हेंबर 2015ला. 2005-06ची अगोदरची योजना होती त्यामध्ये सुधारणा करून नोव्हेंबर 2015ला सुरू करण्यात आली. आणि याचा जो वयोगट लक्षात घ्या, हा 10 ते 75 या वयोगटातील जे शेतकरी आहे तर ते शेतकरी या विमा योजनेअंतर्गत येतात. तर हे पाहत असताना या योजनेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे किती प्रकारचे अपघात धोके या योजनेअंतर्गत या विमा योजनेचा आपण लाभ घेऊ शकतो तर 13 प्रकार. तर 13 प्रकार आणि 10 ते 75 वयोगट हा जो आपण वरती पाहिला तर ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. आणि अपघाती मृत्यू जर झाला तर 2 लाखापर्यंतची मदत या ठिकाणी देते. आणि याचे जे हप्ते आहेत तर हे शेतकऱ्यांना न भरता महाराष्ट्र शासन जे आहे तर याचा हप्ता भरतं. तर अशा प्रकारची गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा आपण या ठिकाणी पाहिलेली. त्यानंतर पुढचं बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना. तर हे लक्षात घ्या, वरती आपण पाहिले की शेतकरी अपघात म्हणजे शेतकरी हा शब्द आला तर गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने ती योजना सुरू करण्यात आली होती, लक्षात घ्या. दुसरं आहे आणि फक्त जर अपघात असलं तर अपघात विमा योजना कोणाच्या नावाने तर बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने ती सुरू करण्यात आली होती जून 2016ला. तर त्यात 14 ऑक्टोबर 2020ला याची जी सुरुवात आहे तर ती रस्ते अपघातासाठी सुद्धा करण्यात आली. जर अपघात झाला तर 30,000 रुपयाची मदत ही 3 महिन्यांसाठी करण्यात येत होती. तर बाळासाहेब ठाकरे हे अपघात आलं तर बाळासाहेब ठाकरे हे नाव लक्षात घ्या. आणि शेतकरी अपघात जर विचारलं तर गोपीनाथ मुंडे. म्हणजे परीक्षेसाठी आपल्याला फक्त या 2 गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. त्यानंतर आता पुढचं आहे काही महत्त्वाचे पुरस्कार. राज्यसेवा मुख्य परीक्षेला 2020ला ह्या श्रम पुरस्कारावर प्रश्न विचारला होता. तर त्यातला प्रधानमंत्री श्रम पुरस्कार आपल्याला या ठिकाणी पाहिजेत.
याची सुरुवात करण्यात आली 1985, म्हणजे 1985 ही सुरुवात आहे. खाजगी आणि सार्वजनिक म्हणजे दोन्ही गोष्टी, खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्र यातील जे श्रम करणारे जे आहेत तर त्यांना हा पुरस्कार देण्यात येतो. तर खाजगी आणि सार्वजनिक ही गोष्ट लक्षात ठेवा. ज्या ठिकाणी 500+ कामगार संस्था काम करतात, म्हणजे 500+ कामगार ज्या ठिकाणी काम करतात तर त्यांना हा पुरस्कार देण्यात येतो. एकूण किती प्रकारचे आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर हे आहे 33 प्रकारचे. म्हणजे प्रधानमंत्री श्रम पुरस्कार हे किती प्रकारचे, तर 33 प्रकारचे पुरस्कार आहे. त्याची विभागणी आपण 4 गटात करतो. तर एक हा श्रमरत्न पुरस्कार, म्हणजे आता ही जी क्रोनॉलॉजी आहे तर ही आपल्याला अशी लक्षात ठेवायची. तर सर्वात वरती काय, तर श्रमरत्न 4 जणांना दिला तो श्रमभूषण. त्यानंतर श्रमवीर, श्रमवीरांगना. आता हे लक्षात घ्यायचं आपल्याला, श्रमवीर, श्रमवीरांगना आणि श्रमश्री, श्रमदेवी. इथं जेव्हा 2020ला प्रश्न विचारला तर वीर आणि श्री यामध्ये खालीवर केलं होतं. म्हणजे आपला जो क्रोनॉलॉजी, जो क्रम सर्वात वर श्रमरत्न, त्यानंतर श्रमभूषण, त्यानंतर श्रमवीर आणि त्याखाली आहे श्रमश्री. अशा पद्धतीने हे आपल्याला लक्षात ठेवायचे. म्हणजे असे एकूण हे 32 पुरस्कार, श्रमभूषण 4, श्रमवीर 12 आणि श्रमश्री 16 असे 32 आणि एक श्रमरत्न असे हे 33 एकूण पुरस्कार देण्यात येतात. या 32पैकी सार्वजनिक 16 आणि खाजगी 16 पुरस्कार देण्यात येतात. तर हे लक्षात ठेवायचं आपल्याला. त्याचा जो क्रम आहे तर तिथेसुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढं आहे ही जी संस्थेला आपण प्रधानमंत्री श्रम पुरस्कार दिले, तर वैयक्तिक कामगारांसाठी सुद्धा काही पुरस्कार आहे. त्यांचं नाव आहे विश्वकर्मा राष्ट्रीय पुरस्कार. वैयक्तिक कामगार तसेच गट यांना अतिविशिष्ट सल्ल्यासाठी हा विश्वकर्मा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतो. हे लक्षात घ्या. यातलं हे जे डिटेल आहे तर हे आपल्याला पाहायची गरज नाही, ते लक्षात ठेवायची सुद्धा गरज नाही. त्यानंतर आपल्याला आता पुढं पाहायचं आहे ते म्हणजे काही महत्त्वाचे कायदे, म्हणजे कोणता कायदा कधीचा आहे यावर सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि यापुढे सुद्धा विचारले जाऊ शकतात. तर पहिला आहे औद्योगिक तंटा कायदा 1947. म्हणजे मी जे कायदे सांगतो तेवढेच लक्षात ठेवा, या लिस्टमधले पूर्णसुद्धा लक्षात ठेवायची गरज नाही. त्यानंतर कामगार संघटना कायदा 1926चा लक्षात घ्या. किमान वेतन कायदा आहे 1948चा. म्हणजे 1948 ही तारीखसुद्धा फार महत्त्वाची आहे, यावर प्रश्न विचारला जाण्याची शक्यता जास्त. 1948ला किमान वेतन कायदा, तसेच 12 क्रमांकाचा कामगार राज्य विमा कायदा हा सुद्धा 1948चा आहे. 1948चे 2 लक्षात घ्या. समान वेतन आहे 1976चा आणि बोनस वेतन म्हणजे बोनस पेमेंट आहे 1965चा. यात 1976चा हा जो समान वेतन कायदा आहे तर तो लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा कारखाना कायदा 1948. त्यानंतर करार कामगार कायदा 1970चा 11 नंबरला जो दिलेला आहे करार कामगार कायदा, तर ते विचारल्या जाऊ शकतं, तिथे लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा आहे तो म्हणजे की कर्मचारी, म्हणजे आपण जे पाहिलं 1952चा सुरुवातीला, तर कर्मचारी भविष्य निधी कायदा, भविष्य निधी म्हणजे प्रोव्हिडंट फंड जो आहे तर तो कधीचा, तर 1952चा हा कायदा आहे. त्यानंतर हा 1969चा, यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की माथाडी हमाल कामगार कायदा कधीचा आहे, तर 1969चा हा कायदा आहे. हे काही महत्त्वाचे कायदे की कोणता कायदा कधीचा आहे याच्यावर जर प्रश्न विचारला तर आपला तो चुकायला नको, त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्यानंतर काही महत्त्वाच्या कामगार संघटनासुद्धा आहेत. राज्यसेवा मुख्यला GS2ला साधारणतः यावर प्रश्न विचारला जातो, परंतु कामगार कल्याण पाहत असताना ह्या कामगार संघटना हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं की कोणती कामगार संघटना कोणत्या पक्षाशी संदर्भात आहे. तर C2 पहिले लक्षात घ्या. C2 ही 1970ची स्थापना आहे आणि CPM कम्युनिस्ट पार्टी मार्क्सवादी जी आहे तर या CPMशी संदर्भात C2 आहे. त्यानंतर पुढचं आहे इंटक 1947ची स्थापना, इंडियन नॅशनल काँग्रेस संदर्भात आहे इंटक. त्यानंतर एटक म्हणजे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस ही आहे CPI. सर्वात जुनी कोणती, तर 1920ची आयटक ही कामगार संघटना आहे, सर्वात जुनी आणि पहिली. आयटक ही CPI संदर्भात आहे, तर इंटक ही जी आहे तर ही काँग्रेस संदर्भात. त्यानंतर BMS म्हणजे भारतीय मजदूर संघ 1955ला स्थापना, RSS म्हणजे BJP या संदर्भात ही BMS ही संघ, BB असं लक्षात ठेवू शकतो आपण, BMS आणि BJP या संदर्भात आहे. पुढचं आहे भारतीय कामगार सेना, ही शिवसेनेसंदर्भात आहे. 1968ला याची सुरुवात करण्यात आली होती. म्हणजे सेना आणि सेना असं लक्षात ठेवू शकतो. भारतीय कामगार सेना शिवसेना आणि BJP काय, तर BMS. त्यानंतर पुढचं आहे जागतिक कामगार दिन कधी साजरा करण्यात येतो, तर 1 मे. 1 मेला जागतिक कामगार दिन. आणि 12 जून जे आहे तर 12 जूनला बाल कामगार विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. तर बाल कामगार विरोधी दिन हा कधी 12 जून आणि जागतिक कामगार दिन कधी, तर तो आहे 1 मे या दिवशी आपण तो साजरा करतो. आता काही महत्त्वाचे की जे
राज्यसेवा मुख्य परीक्षेला विचारले होते. PYQमधून काही महत्त्वाचे पॉईंट आपण या ठिकाणी पाहिले, तर हे फक्त लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यात पहिलं आहे रेगी समिती. म्हणजे विचारलं जाऊ शकतं की रेगी समिती ही कशा संदर्भात होती, तर ही कामगार अन्वेषण समिती होती. रेगे म्हणजे कामगार अन्वेषण समिती कोणती, तर रेगी समिती ही सुद्धा असं विचारलं जाऊ शकतं. किंवा रेगी समिती कशा संदर्भात, तर कामगार अन्वेषण समिती 1946ला तिची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर काही वेगवेगळ्या प्रकारच्या शाळा आहेत की एक टार्गेट ठेवून त्या शाळा सुरू करण्यात येतात. तर निवासी शाळा कोणतं टार्गेट ठेवून सुरू करण्यात आलं होतं, तर ते होतं ऊसतोड कामगारांची मुले. तर ऊसतोड कामगारांची मुलेसाठी निवासी शाळा. त्यानंतर सफाई कामगारांचे मुले जे आहेत तर त्यांच्यासाठी पब्लिक स्कूल, हे लक्षात घ्या, पब्लिक स्कूल सफाई कामगार. पत्राशेड आहे गटई कामगार. आणि आता मेट्रिक पूर्व शिष्यवृत्ती, म्हणजे हे जोड्या लावाला हा प्रश्न विचारला होता. तर अस्वच्छ व्यवसायातील पालकांच्या मुलांसाठीही मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती सुरू करण्यात आली होती. हे लक्षात घ्या की हा म्हणजे जोड्या लावाला पुन्हा एकदा राज्यसेवेला किंवा नगर परिषदेला यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न की हे जे बालकामगार आहेत, तर बालकामगार कोणत्या क्षेत्रात जास्त बालकामगार आढळतात, तर किमान सुरुवातीचे 3 आपल्याला लक्षात ठेवावे लागेल. सर्वात जास्त जो आहे, तर सर्वात जास्त आहे ते म्हणजे शेती यामध्ये. तर शेतीमध्ये सर्वात जास्त बालकामगारांचं प्रमाण आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पुढचं आहे उत्पादन क्षेत्र. पहिलं आहे शेती, त्यानंतर उत्पादन क्षेत्र, आणि तिसरं आहे व्यापार व उपाहारगृह. म्हणजे हे आपल्याला 3 लक्षात ठेवावे लागतील. इथं जास्त प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. म्हणजे सर्वात जास्त कुठे, तर शेती, त्यानंतर उत्पादन क्षेत्र, आणि पुढचं आहे व्यापार आणि उपाहारगृह. आपल्याला हे जे हॉटेल्स आहेत तर उपाहारगृहामध्ये जास्त वाटू शकतं, परंतु ते सर्वात जास्त कुठे, तर शेतीमध्ये आहे. तर हा जो क्रम आहे तर तो सुद्धा आपल्याला लक्षात ठेवावा लागेल. त्यानंतर काही महत्त्वाच्या समिती आहे. त्यातलं पहिलं होतं अजित मिश्रा समिती. किमान वेतनासाठी ही समिती स्थापन करण्यात आली होती. आणि या किमान वेतनासाठीच आता दुसरी एक नवीन समिती 2017ला स्थापन करण्यात आली होती. ती होती अनुप सत्पथी. हे नाव लक्षात ठेवा, अनुप सत्पथी समिती. जून 2017ला स्थापना करण्यात आली होती. यानुसार त्यांनी सांगितलं होतं की 375 रुपये पर डे एवढे सध्याचं जे किमान वेतन आहे असं त्यांनी सांगितलं होतं. तर हे आता करंटचे न्यूज आहे की 2017पासून जागतिक स्तरावर 3% स्थलांतर झालेलं आहे. म्हणजे रोजगारासाठी स्थलांतर, हे ILOचा रिपोर्ट होता. 2017पासून जागतिक स्तरावर किती टक्के, तर 3% स्थलांतर हे रोजगारासाठी झालेलं आहे. पुढची एक संस्था आहे ते म्हणजे JSS जनशिक्षण संस्था. हे महत्त्वाचं आहे. जुनं नाव होतं त्याचं श्रमिक विद्यापीठ. 1967ला त्याची स्थापना करण्यात आली होती. वरळी, मुंबई यातील जे ठिकाण आहे वरळी, या ठिकाणी त्याची स्थापना करण्यात आली. याचा उद्देश होता की ग्रामीण निरक्षर, लक्षात घ्या हे कशासाठी, तर ग्रामीण हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. ग्रामीण निरक्षर तसेच कमी शिकलेले आणि नवसाक्षरांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम बनवणे, हा याचा जनशिक्षण संस्था म्हणजे जे की जुनं श्रमिक विद्यापीठ होतं त्याचा उद्देश होता. त्यानंतर एक महत्त्वाचं पोर्टल आहे ई-श्रम पोर्टल. 2021ला याची स्थापना करण्यात आली. तर याचा उद्देश लक्षात घ्या की जे असंघटित कामगार आहे, जे अनऑर्गनाइज आहे, तर असंघटित कामगारांची नोंदणी प्रणाली म्हणून ई-श्रम पोर्टल कार्य करतं. सर्वांची नोंदणी जे की असंघटित स्वरूपात काम करतात तर त्यांची नोंदणी कुठे करण्यात येते, मग ई-श्रम पोर्टलमध्ये. यामध्ये नोंदणी केल्यानंतर मृत्यू आणि कायमचं अपंगत्व आलं असेल तर 2 लाख रुपये मदत, आणि आंशिक अपंगत्वासाठी 1 लाख रुपयाची मदत करण्यात येते. यात ई-श्रम कार्ड हे सुद्धा तयार करण्यात आलं. यात एक UAN, आपण मागे सुद्धा जे दीनदयाल उपाध्याय श्रमयोगी ते कार्यक्रमात पाहिलं होतं की युनिव्हर्सल अकाउंट नंबर, तर युनिव्हर्सल अकाउंट नंबर या ई-श्रम कार्डवर सुद्धा असतो, जेणेकरून सर्व जे कामगार आहेत, असंघटित कामगार आहेत, तर त्यांना त्यांचा एक अकाउंट तयार करून त्यांना फायदा व्हावा. त्यानंतर आता पुढचं आहे काही कामगार सुधारणा. म्हणजे आपण आता पाहिलं की कामगार कायदे जे सुरुवातीचे पाहिले, त्यातल्या आता काही कोड संहिता सुरू करण्यात आली होती. तर हे जे कामगार सुधारणा आहेत, तर यातले आपल्याला जे कोड आहे 4 प्रकारचे कोड आता 2019 आणि 20 या दोन्ही वर्षात करण्यात आले. तर त्या सुधारणा आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. यामध्ये सुद्धा सगळं पाठ करणं अपेक्षित आहे का नाही, तर ज्या गोष्टी मी सांगतोय किंवा ज्या गोष्टी किंवा कोणता कायदा कोणत्या अंतर्गत येतो एवढं जरी लक्षात ठेवलं तर प्रश्न विचारला गेला तर साधारणतः वरवरच्या गोष्टीवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग आपण आता कामगार सुधारणा पाहत असताना पहिली गोष्ट आपल्याला या ठिकाणी पाहिजे की 1999चा एक दुसरा राष्ट्रीय कामगार आयोग आहे, त्यांनी या सुधारणेची शिफारस केली होती. 2002ला त्यांनी रिपोर्ट दिला. त्याचे अध्यक्ष होते रवींद्र वर्मा. 1999ला कोण अध्यक्ष होतं, म्हणजे दुसरा राष्ट्रीय कामगार आयोगाचे अध्यक्ष कोण, इथे पहिला प्रश्न तयार होऊ शकतो. ते होते रवींद्र वर्मा. 2002ला रिपोर्ट दिला. एकूण 4 कोड या ठिकाणी तयार करण्यात आले होते. म्हणजे यापूर्वी जेवढे कायदे आहे, आपण सुरुवातीला वेगवेगळे जे कायदे पाहिले
तर त्या कायद्याचं एकत्रीकरण करून 4 प्रकारच्या संहिता, म्हणजे संहिता कशाला म्हणतो आपण, तर कायद्याचं एकत्रीकरण. मग 4 प्रकारच्या संहिता म्हणजे कोड या ठिकाणी तयार करण्यात आले होते. त्यातला पहिला आहे द वेज कोड. वेज म्हणजे काय, तर वेतन, म्हणजे वेतनासंदर्भातले कायदे एका संहितेत करण्यात आले. एकूण 4 कायदे होते. 2019चा हा वेज कोड. मग आपण मागे पाहिलं की 4 कायदे कोणकोणते वेतनासंदर्भात, तर पहिला आणि महत्त्वाचा आहे किमान वेतन आहे 1948चा. त्यात आहे मजुरी वेतन पुन्हा 1936चा. समान वेतन आहे 1976 आणि बोनस आपण पाहिलं 1965. म्हणजे वेतनासंदर्भात कुठे येतात, तर वेज कोडमध्ये येतात. आणि तो वेज कोडमध्ये हे एकूण किती येतात, तर 4. 2019चा हा कायदा आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हे लक्षात घ्या, वेज कोड संदर्भात. हे सोपं आहे लक्षात ठेवायला, म्हणून 4च्या 4 कायदे आपण या ठिकाणी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर आता पुढचं आहे द इंडस्ट्रियल रिलेशन कोड 2020. काय, तर इंडस्ट्रियल रिलेशन म्हणजे औद्योगिक संबंध, म्हणजे IR हे लक्षात ठेवायचं आपल्याला. म्हणजे मग औद्योगिक संदर्भात जे कायदे येतील तर ते या अंतर्गत येतील. म्हणजे असे एकूण 3 कायदे 2020चं हे कोड आहे. 3 कायदे येतात. त्यातला पहिला कोणता, तर औद्योगिक तंटा कायदा 1947, कामगार संघटना कायदा आहे 1926चा आणि औद्योगिक कामगार आदेश कायदा आहे 1946चा. म्हणजे 26चा कामगार संघटना, औद्योगिक तंटा 1947, हे जे 3 कायदे या अंतर्गत येतात. मग या कोडमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत की जिथे प्रश्न विचारला जाऊ शकतो आपल्याला, तर ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे आता काय झालं, या नवीन कोडमध्ये सरकारने केलं की ज्या ठिकाणी 300पेक्षा कमी, ते लक्षात घ्या, 300पेक्षा काय, तर कमी, जास्त नाही, तर 300पेक्षा कमी कामगार जर काम करत असेल तर कंपनी किंवा तो विभाग बंद करायचा असेल एखाद्याला, तर त्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटची परवानगी आवश्यक असणार नाही. हे लक्षात घ्या की ही परवानगी जी अगोदर आवश्यक होती तर ती आता कॅन्सल केली. म्हणजे पूर्वी असं होतं की 100 जर असेल तर 100पेक्षा कमी कामगार असेल आणि तुम्हाला ती कंपनी किंवा तो विभाग बंद करायचा असेल तर त्याची परवानगी घेणं आवश्यक होते. आता ती 100 ऐवजी 300 केली, म्हणजे 300पर्यंत असेल आणि जर ते बंद करायचे असेल तर परवानगी घेण्याची गरज नाही. यात बराच मोठा वादसुद्धा झाला होता. पुढचं की तक्रार निवारण समिती, म्हणजे ज्या ठिकाणी 20पेक्षा जास्त कामगार काम करतात तर त्या ठिकाणी तक्रार निवारण समितीची स्थापना करण्यात यावी. आणि ज्या ठिकाणी 100+ कामगार काम करतात तर त्यासाठी वर्क कमिटी, कार्यसमितीची स्थापना करण्यात यावी असं होतं. म्हणजे 20पेक्षा जास्त काय, तर तक्रार निवारण, आणि 100पेक्षा जास्त असेल तर वर्क समिती. त्यानंतर एक सेटलमेंट ऑफिसरची स्थापना करण्यात येणार होती. या सेटलमेंट ऑफिसरला दिवाणी प्रकारचे अधिकारसुद्धा या अंतर्गत प्रदान करण्यात येणार होते. तर सेटलमेंट ऑफिसरला दिवाणी प्रकारचे अधिकार आणि औद्योगिक न्यायाधिकरणाची स्थापना या कोड अंतर्गत करण्यात येते. ते अंतरिम आदेश, अंतिम आदेश नाही तर अंतरिम आदेश हे औद्योगिक न्यायाधिकरणे देऊ शकतात. या विरोधात आपण अपीलसुद्धा करू शकतो. मग आता या पुढचा प्रश्न येतो की कामगार संघटना स्थापन जर करायची आहे तर कशाला कामगार संघटना म्हणायची, तर 10% एकूण जी कंपनी आहे तर त्याच्या किमान 10% किंवा 100, 10% किंवा 100 जर सदस्य असेल यापैकी जे कमी, तर त्याला कामगार संघटना म्हणता येईल. म्हणजे कामगार संघटना स्थापन करण्यासाठी हा निकष होता किंवा किमान कमीत कमी 7 सदस्य या ठिकाणी असावे. म्हणजे 7 सदस्यापेक्षा कमी सदस्य हे या अंतर्गत असू शकत नाही. असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की कमीत कमी किती असावे, तर 7 सदस्य या ठिकाणी असावेत अशी तरतूद करण्यात आली होती. त्यानंतर 2 प्रकारचं एक युनिट होतं, एक निगोशिएटिंग युनिट आणि निगोशिएटिंग काउन्सिल. निगोशिएटिंग युनिट जे आहे तर यात 51% प्लस कामगार सदस्य, म्हणजे जास्तीत जास्त 50%पेक्षा जास्त, 51%पेक्षा जास्त कामगार सदस्य या युनिटचा भाग होते. आणि निगोशिएटिंग काउन्सिल जे आहे तर काउन्सिलचा भाग हे 20%पेक्षा जास्त सदस्य हे कामगार सदस्य हे निगोशिएटिंग काउन्सिलचा वाद होता. त्यानंतर पुढचं होतं की ज्या कामगार संघटना वेगवेगळ्या प्रकारच्या असतात एखाद्या कंपनीत, तर त्या कामगार संघटनात वाद जर झाला तर ते थेट कोर्टामध्ये जाऊ शकत होते. ही तरतूद लक्षात ठेवा. अंतरिम आदेश पाहिला आपण औद्योगिक न्यायाधिकरण देतील, परंतु कामगार संघटनात वाद झाला तर थेट कोर्टामध्ये सुद्धा हे जाऊ शकत होते. अशा प्रकारचे आपण इंडस्ट्रियल रिलेशन कोड 2020 पाहिलं. आता पुढचं शेवटचे 2 राहिलेत ते म्हणजे एक सोशल सिक्युरिटी कोड आणि द ऑक्युपेशनल सेफ्टी हेल्थ अँड वर्किंग कोड 2020. तर याचे काही डिटेल पाहणं आपल्याला अपेक्षित नाही. म्हणजे एवढं लक्षात ठेवा, एकूण 4 होते. त्यातले आपण जे दुसरं आहे तर त्यातलं महत्त्वाचं डिटेल या ठिकाणी पाहिलं तर सोशल सिक्युरिटी कोड 2020चा, त्यात 9 कायदे येतात. एवढं लक्षात ठेवा फक्त, हे 9 कायदे. आणि द ऑक्युपेशनल सेफ्टी जे आहे तर 13 कायदे. हे 9 आणि हे 9 आणि हे 13 ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. फक्त ऑक्युपेशनल सेफ्टीसाठी लक्षात घ्या की 10+ कामगार असेल तर रजिस्ट्रेशन कंपल्सरी करण्यात आलं होतं. तर तिसऱ्याचं नाव होतं सोशल सिक्युरिटी, हे सुद्धा लक्षात घ्या. सामाजिक सुरक्षा, यात विमा योजनेचा संदर्भ येतो. राज्य आणि केंद्र यांचा संयुक्त उपक्रमाअंतर्गत ते राज्य विमा योजना सुरू करण्यात आली होती ऑल इंडिया स्तरावर.
आणि ज्या ठिकाणी 10पेक्षा कमी कामगार असेल तर तिथे विमा योजना सुरू करायची की नाही हा जो अधिकार आहे तर हा ऐच्छिक ठेवण्यात आला होता सोशल सिक्युरिटी कोड 2020नुसार. त्यामध्ये किती कायद्याचा समावेश आपण पाहिला तर एकूण 9 कायदे. त्यानंतर आता हा कायदा आपण जेव्हा पाहतोय द ऑक्युपेशनल सेफ्टी हेल्थ अँड वर्किंग, तर ह्या कारखाना म्हणजे काय, तर कारखाना आपण पाहिलं की प्रत्येक ठिकाणी कारखाना किंवा कंपनी हा शब्द आपण पाहतो. तर कारखाना याची नेमकी व्याख्या काय तर ते आपल्याला या ठिकाणी पाहिजे. तर पहिली गोष्ट लक्षात घ्या की ज्या ठिकाणी उत्पादन जे आहे तर विजेच्या साहाय्याने जर होत असेल, विजेच्या साहाय्याने उत्पादन होत असेल तर त्या ठिकाणी 20पेक्षा जास्त काम करत असेल तर त्याला आपण कारखाना असं म्हणतो. पूर्वी हे 10 होतं, आता ते 20 करण्यात आलं. म्हणजे काय, 20पेक्षा जास्त कामगार तर विजेच्या साहाय्याने काम करत असेल तर त्याला कारखाना म्हणायचं. आणि जर विजेशिवाय असेल, म्हणजे वीज नसेल तर 40 कामगार, म्हणजे याच्या दुप्पट लक्षात ठेवायचं. विजेशिवाय किती तर 40 आणि विजेच्या साहाय्याने 20, याला आपण कारखाना असं म्हणतो. त्यानंतर 180 दिवस कामानंतर रजा मिळवण्याचा अधिकार होता. म्हणजे 20 दिवसानंतर एक अशा प्रकारची रजा त्यानंतर दिल्या जाते. 180 दिवस काम जर केलं तर त्यानंतर तुम्हाला रजा मिळवण्याचा अधिकार आहे असं सुद्धा असं इथे सांगितलं. महिलांना रात्रपाळीची परवानगीसुद्धा देण्यात आली होती. म्हणजे सुरुवातीला नव्हती, आता ती या कोडांतर्गत देण्यात आली. महिलांना रात्रपाळीची परवानगी सध्या आहे हे लक्षात घ्या. जर एखाद्या कंपनीमध्ये किंवा संस्थेमध्ये 10पेक्षा जास्त परप्रांतीय काम करत असेल तर त्यांची नोंदणी करणं हे बंधनकारक आहे. 10पेक्षा जास्त परप्रांतीय काम करत असेल तर त्यांची नोंदणी बंधनकारक आहे हे लक्षात घ्या. आणि जे कंत्राटी कामगार आहे तर त्यांचं 2 प्रकारे वर्गीकरण करण्यात आलं होतं. एक होतं कोर आणि दुसरं होतं नॉन कोर. अशा प्रकारचं वर्गीकरण या अंतर्गत करण्यात आलं. या कंत्राटी कामगारांचा विमा जर काढायचा असेल तर त्याची जबाबदारी ही संपूर्णपणे त्या कंपनीच्या मालकाची होती. आणि हा कंत्राटी कामगार जो आहे म्हणजे जिथं स्थापन करण्याचा म्हणजे या ज्या तरतुदी आपण पाहतो तर हे फक्त या ठिकाणी 50पेक्षा जास्त कामगार कार्य करतात तर त्या ठिकाणी हे अशा कारखान्यांना हे लागू करण्यात आलं होतं. तर अशा प्रकारे आपण कारखाना म्हणजे काय तर याची व्याख्या आपण या ठिकाणी आता पाहिली. म्हणजे आपण कामगार कल्याण हा टॉपिक घेत असताना सगळ्या गोष्टी म्हणजे त्याचं मेन स्वरूप, त्यानंतर काही महत्त्वाच्या योजना, कामगार सुधारणा, काही संघटना, म्हणजे जिथं जिथे प्रश्न विचारला जाऊ शकतो अशा पद्धतीचे सगळे प्रश्न आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. राज्यसेवा मुख्य किंवा नगर परिषदेसाठी यापेक्षा जास्त करायची आवश्यकता नाही. काही करंटच्या न्यूज असेल तर ते तुम्ही करू शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की कमेंट करून कळवा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांनाही शेअर करा जेणेकरून सर्वांना फायदा होईल. परीक्षेसाठी महत्त्वाचे व्हिडिओ हे आपण नेहमीच टाकत आलेलो आहे, यापुढे सुद्धा टाकेल. आणि या व्हिडिओची जी PDF आहे तर ही आपल्याला आता आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे क्रिएटिव्ह MPSC, तर त्या क्रिएटिव्ह MPSC या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. तिथून तुम्ही ते डाउनलोड करून रिव्हिजन करू शकतात. तर मग भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.